संपूर्ण महाराष्ट्रातील नवोदय आणि स्कॉलरशिप शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी माझी नम्र विनंती, EVS या विषयासंदर्भातील मी 1300 प्रश्नांचं मराठी आणि इंग्रजी या दोन्हीही माध्यमामधनं MCQ तयार केलेले आहेत. तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून हे MCQ फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. तसेच हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे, तर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत आणि त्यांच्या पालकांसोबत तसेच शिक्षकांसोबत शेअर करा. नमस्कार, मी ज्योती देशमुख. आज आपण नवोदय प्रवेश परीक्षेच्या EVS म्हणजेच परिसर अभ्यास या विषयातील पहिला चॅप्टर नैसर्गिक जग त्यामधील 6वा घटक निवाऱ्यांचे प्रकार हा पाहणार आहोत. यामध्ये मी आपल्या इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 1 या पुस्तकातून 11वा चॅप्टर आपले घर व पर्यावरण हा जसाच्या तसा घेतलेला आहे. यामध्ये सर्व निवाऱ्यांचे प्रकार दिलेले आहेत आणि आज आपण तोच चॅप्टर इथे अभ्यासणार आहोत. आता निवाऱ्यांचे प्रकार या घटकामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय पाहायचंय, तर निवारा, त्याचं महत्त्व, घर आपण कशासाठी बांधतो, ते बांधण्याची गरज काय आहे, किंवा घरं किती प्रकारची असतात, कोणकोणत्या प्रदेशात कोणकोणत्या प्रकारची घरं असतात, हे सर्व आज आपण इथे पाहणार आहोत. आपले घर व पर्यावरण या चॅप्टरमध्ये तुम्हाला दिसून येतील की काही घरांचे प्रकारांची चित्र दिलेली आहेत तुम्हाला. आता हे जे घर आहे, हे पहिलं चित्र जे आहे, हे एक झोपडीसारखं किंवा कुडासारखं एक घर आहे. याच्यामध्ये फक्त लाकूड आणि झाडांच्या फांद्या झावळ्या वगैरे वापरून तयार केलेलं ते घर आहे. ते पक्कं घर काही नसतं. त्यानंतर इथे पण एक फक्त झाडांच्या फांद्या, लाकूड तसंच झाडाची पानं, झावळ्या यांचा उपयोग करून हे घर बांधलेलं आहे. नदीकाठच्या प्रदेशामध्ये दिसते, हे नदीकाठी हे घर बांधलेलं आहे. तिसरं घर जे आहे ते कौलारूंचं घर आहे. त्याच्यामध्ये पक्क्या भिंती आहेत. त्यानंतर चौथ्या चित्रामध्ये तुम्हाला एक उंच इमारत दिसते. एकदम सिमेंट, विटा, दगड, वाळू यांनी बांधलेलं चांगलं मजबूत घर आहे. त्यानंतर हे जे एक घर आहे, हे वाड्यासारखं घर आहे. आपण ही अशी घरं खेडेगावांमध्ये पाहतो. तसंच हे एक बंगला म्हणजे आपलं एक मजबूत पक्कं घर आहे. आता इथं तुम्हाला काही कृती करायला सांगितलेली आहे. आता ते बघूया आपण काय सांगितले ते. बघा, तुम्ही शाळेत, बाजारात व परगावी जाताना, प्रवासात अनेक गोष्टी पाहता. आपण बाहेर जाताना अनेक प्रकारच्या गोष्टी बघतो. तेव्हा आवर्जून घरे पहा असं सांगितले. बाहेर ज्यावेळेस तुम्ही जाताल त्यावेळेस आवर्जून घरं पहा. घरांचं निरीक्षण करा. त्यांची रचना म्हणजे ते कसे बांधलेले आहेत, त्यांचा आकार चौकोनी आहे, त्यानंतर गोल आहे, त्रिकोणी असं, पण शक्यतो घरं ही चौरसाकार किंवा आयताकारच असतात. वापरलेले बांधकामाचं साहित्य म्हणजे घर बांधताना कोणकोणतं साहित्य वापरलं गेलेलं आहे. फक्त लाकडांचाच वापर करून बांधलेलं आहे की काही घरं फक्त सिमेंट, वाळू, विटाने बांधलेली आहेत का दगडांचा वापर करून, असं कुठलं साहित्य तिथं वापरले हे पाहायचंय. तुम्ही पाहिलेली काही घरे वर दिलेल्या नमुन्यांशी मिळती जुळती आहेत का ते पहा. आता हे तुम्ही करून बघायचं आहे की बाहेर गेल्यानंतर काही घरांचं निरीक्षण करायचं आहे. त्यामध्ये त्यांचे आकार, रचना, बांधकामाचं साहित्य काय काय वापरले ह्या सगळ्यांचा नीट विचार करायचा आहे. आता पुढे काय सांगितले बघा. घरे बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य वापरतात. आता प्रत्येकाला माहिती आहे घरं बनवण्यासाठी आपण काय दगड, विटा, वाळू, लोखंड, सिमेंट अशा वस्तूंचा वापर करतो, पाणी. त्यानंतर तुम्ही पाहिलेल्या कोणत्याही 2 घरांमध्ये काय फरक होता हे नोंदवा. आता ती कृती तुम्ही स्वतः करायची आहे आणि तिथला फरक तुम्ही स्वतः नोंदवायचा आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलाय, घरामुळे आपल्याला कोणकोणत्या बाबीपासून संरक्षण मिळतं. तर आपल्याला घरामुळं थंडी, ऊन, वारा, पाऊस, त्यानंतर बाहेरून काही आपत्ती असतील त्या सगळ्या इतर आपत्तीपासून, या सगळ्या गोष्टीपासून, जनावरं, श्वापद यापासून आपलं संरक्षण होतं. त्यानंतर पुढे काय सांगितले बघा. अ, ब, क या घरांमध्ये काय फरक आहे. कोणते घर जास्त सुरक्षित वाटते. तर आता आपण बघूया कोणतं घर पाहिले. अ, ब, क. अ, ब आणि क या घरांमध्ये काय फरक आहे.
तर बघा, हे जे घर आहे, हे घर एक झोपडी वजा घर आहे. यामध्ये फक्त लाकडं आणि झाडांच्या फांद्या किंवा शेण, माती यांचा वापर केलेला आहे घर बांधण्यासाठी. इथे तर फक्त झाडांच्या फांद्या आणि लाकडाचाच वापर केलेला आहे, माती वगैरे याचाही वापर नाही आहे. आणि या घरामध्ये मात्र सिमेंट, विटा यांनी बांधलेलं हे पक्कं घर दिसते, बरोबर. हा फरक आहे या 3 घरांमध्ये. मजबूतीचा विचार करता हे घर कमी मजबूत आहे, हे घर त्याच्यापेक्षा थोडंसं सुरक्षित, आणि हे सर्वात सुरक्षित घर आहे राहण्यासाठी आपल्याला. आणि त्यानंतर पुढे काय विचारलं होतं आपल्याला पाहूया की कोणते घर जास्त सुरक्षित वाटते. तर अ, ब आणि क या 3 घरांचा विचार केला तर अ, ब, क आणि या 3 घरांमध्ये आपल्याला अ आणि ब हे 2 घरं तेवढी मजबूत नाहीत आणि तितकी सुरक्षितही नाहीत, पण क घर हे मजबूतही आहे आणि आपल्याला राहण्याच्या दृष्टीने ते सुरक्षित सुद्धा आहे. आता पुढे काय विचारले पाहू. वरीलपैकी कोणती घरे प्रामुख्याने शहरी भागात आढळतात, कोणती घरे प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळतात. आता जी काही आपल्याला घरांची चित्र दिलेली आहेत, या घरांच्या चित्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला शहरी भागात आढळणारी घरं कोणती, तर हे अशा जास्त मजली इमारती, त्यानंतर हे असं बंगल्यासारखं घर, हे घर आपल्याला जास्त करून शहरी भागात पाहायला मिळतं. वाडे किंवा ही अशी कौलाची घरं, ही घरं आपल्याला ग्रामीण भागात पाहायला मिळतात. पुढे, तुमच्या परिसराचा व हवामानाचा विचार करून योग्य घराजवळील चौकटीत अशी खूण करा. आता प्रत्येक घर हे तिथल्या हवामानानुसार बांधलं जातं. मग आपल्या परिसरामध्ये कोणतं हवामान आहे त्यानुसार तुम्हाला त्या घराजवळ टिक करायचं आहे. आता पुढे पाहू काय म्हटले ते. चित्रातून आपण घरांचे विविध प्रकार पाहिले. घरांचा उपयोग प्रामुख्याने खालील बाबीसाठी होतो. निवाऱ्यासाठी आपल्याला निवारा, प्रत्येक माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा असतो, तर निवाऱ्यासाठी आपण घराचा उपयोग करतो. विश्रांतीसाठी घराचा उपयोग होतो. त्यानंतर थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी, जंगली श्वापदापासून संरक्षण होण्यासाठी आणि समाजकंटकांपासून सुरक्षित राहण्यासाठी. कशा कशासाठी उपयोग झाला आपल्याला घराचा. सर्वात पहिला उपयोग निवारा, दुसरा उपयोग विश्रांती, तिसरा उपयोग थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून, चौथा उपयोग आपल्याला जंगली श्वापद, श्वापद म्हणजे जनावरं, जंगली जनावरापासून आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला घराचा उपयोग होतो. आणि पाचवा उपयोग सांगितला समाजकंटकांपासून, म्हणजे काही लोक जे असतात दंगली वगैरे करणारे काही लोक असतात, मग अशा दंगलीच्या वेळेस आपल्याला घरामध्ये सुरक्षितता मिळते, त्यामुळे आपण घराचा उपयोग करतो. आता पुढे काय सांगितले पाहूया. नकाशाशी मैत्री. आता इथे तुम्हाला आपल्या भारताचा नकाशा दिलेला आहे आणि त्या बाजूला काय केले, काही घरांचे प्रकार सुद्धा दिलेले आहेत. आता असं का बरं दिलं असेल, मध्ये नकाशा आणि बाजूला घरं, तर हे कशासाठी दिले, तर भारतामध्ये प्रामुख्याने आढळणारे काही प्रदेश दिलेले आहेत आणि त्या प्रदेशानुसार तिथे कोणत्या प्रकारची घरे येतात ते दिलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण या नकाशातच बघूया कोणकोणत्या प्रकारचे प्रदेश दिलेत. तर इथे भारताच्या सर्वात उत्तरेकडे पाहिलं तर तो आहे आपला पर्वतीय प्रदेश. त्यानंतर थोडंसं वायव्य दिशेकडे पाहिलं तर वाळवंटी प्रदेश आहे. मध्यभागी पाहिलं तर तो मैदानी प्रदेश येतोय. त्यानंतर पश्चिमेला जरासं पाहिलं तर दलदलयुक्त प्रदेश आहे. दक्षिण भागामध्ये पाहिलं तर काही जास्त पावसाचा प्रदेश आहे, तर काही कमी पावसाचा प्रदेश आहे, काही पठारी प्रदेश सुद्धा आहे. भारताच्या मध्यभागी पाहिलं तर मैदानी प्रदेश आहे, पठारी प्रदेश आहे, मध्यम पावसाचा सुद्धा प्रदेश आहे. आता पूर्वेकडे गेलो तर पूर्वेकडे पर्वतीय प्रदेश आहे आणि जास्त पावसाचा प्रदेश आहे, तसंच मैदानी प्रदेश सुद्धा आहे. म्हणजे आपल्या लक्षात येते की उत्तर भागामध्ये जास्त पर्वतीय प्रदेश आहे, दक्षिण भागामध्ये जास्त पावसाचा प्रदेश आहे, वायव्य भागात वाळवंटी प्रदेश आहे, तर पश्चिम भागात दलदलयुक्त प्रदेश आहे आणि तसंच पूर्वेकडे पर्वतीय प्रदेश आहे. परंतु मध्यभागी हा
मैदानी प्रदेश किंवा पठारी प्रदेश किंवा कमी पावसाचा किंवा मध्यम पावसाचा प्रदेश आहे. आता या प्रत्येक प्रदेशानुसार आपल्याला वेगवेगळी घरं पण दिलेली आहेत. आता नकाशामध्ये आपण प्रत्येक प्रदेश पाहिलेला आहे आणि त्यानुसार त्यांचे घरांचे चित्रही आपण पाहिलेले आहेत. आता आपल्याला खाली काहीतरी कृती करायला सांगितली, आपण ती पाहूया काय सांगितले. वरील आकृतीत भारताचा नकाशा व त्या भागात पूर्वीपासून वापरात असलेले घरांचे प्रकार दाखवलेले आहेत, जे की मी आता तुम्हाला दाखवलेत. घरांच्या रचनेमध्ये प्रदेशानुसार होणारे बदल समजून घ्या. आता प्रदेश कोणकोणते दाखवले होते आपल्याला बघा. पहिला जास्त पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश, कमी पावसाचा, वाळवंटी प्रदेश, दलदलयुक्त प्रदेश, पर्वतीय प्रदेश आणि मैदानी प्रदेश असे एकूण 7 प्रदेश आपल्याला या नकाशामध्ये दाखवण्यात आलेले आहेत. इथे तुम्ही सर्व 7च्या 7 प्रदेश आणि प्रत्येक प्रदेशामध्ये कोणकोणत्या प्रकारची घरे आहेत हे तुम्ही पाहू शकता. आता पुढे आपण पाहूया. पुढं काय सांगितले बघा. नकाशा व घरांची चित्रे पहा आणि त्या आधारे पुढील तक्ता पूर्ण करा. हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रदेश, नंतर घराचा प्रकार, त्यांची आकार आणि रचना आणि त्यासाठी वापरलेलं साहित्य आपल्याला सांगायचं आहे. ओके. तर पहिलं मैदानी प्रदेश. मैदानी प्रदेशामध्ये धाब्याचं घर आहे. त्यांचा आकार कसा आहे? आयताकृती आहे. छत कशाचं आहे? लाकूड आणि मातीचं आहे. आणि भिंती कशाची आहेत? दगड मातीचं. आता आपण वर नकाशात जाऊ आणि मैदानी प्रदेशातलं घर पाहू. एक हा जो मैदानी प्रदेश आहे इथे तुम्हाला दिसून येईल. ह्या मैदानी प्रदेशातलं घर इथे एक दाखवलंय. हां, हे मैदानी प्रदेशातलं घर. आकार, त्याची रचना तुम्हाला समजली असेल. आयताकृती घर आहे. छतासाठी लाकूड वापरलेलं आहे. भिंतीसाठी माती आणि विटा वापरलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढे बघूया. जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये उतरत्या छपरांची घरं असतात. घरं आयताकृती असतात. छतासाठी कौले आणि पत्रे वापरले जातात. भिंतीसाठी दगड आणि विटा वापरल्या जातात. बघूया जास्त पावसाचा प्रदेश हा खाली आहे. इथे पाहू शकता तुम्ही. घरं ही उतरत्या छपरांची आहेत, आयताकृती आहेत. भिंतींसाठी विटा आणि दगड वापरलेले आहेत आणि वरच्या छतासाठी हे कौलं किंवा पत्रे वापरलेले आहेत. त्यानंतर पुढे तिसरा आहे मध्यम पावसाचा प्रदेश. यामध्ये उतरत्या छपरांचीच घरं आहेत, आयताकृती आहेत. छतासाठी वापरलेलं साहित्य आहे कौलं, गवत आणि झावळ्या आणि भिंतीसाठी दगड, विटा, माती. बघू आपण मध्यम पावसाचा प्रदेश हा मध्यभागी आहे. इथे दिसते तुम्हाला मध्यम पावसाचा प्रदेश. घर हे उतरत्या छपरांचंच आहे. आकार आयताकृतीचा आहे. त्यामध्ये छतासाठी गवत, झावळ्या वापरलेल्या आहेत आणि भिंतीसाठी माती आणि विटा वापरलेल्या आहेत. त्यानंतर चौथा प्रदेश आहे कमी पावसाचा आणि वाळवंटी प्रदेश. मातीची आणि दगडाची घरं असतात. चौरस आयताकृती असतात. छतासाठी पानं, गवत आणि झावळ्या वापरल्या जातात. तर भिंतीसाठी दगड, विटा आणि माती वापरलं जाते, जे आता तुम्ही वरती नकाशात पाहिलेलंच आहे. नंतर पाचवा प्रदेश आहे दलदलयुक्त प्रदेश. त्यातला घरांचा प्रकार हा मातीची आणि गवताची घरे असतात. दलदलीमध्ये घरं चौरस आकृती किंवा आयताकृतीच असतात. छतासाठी पानं, गवत, बांबू आणि झावळ्या वापरल्या जातात आणि भिंतीसाठी माती किंवा बांबू वापरलं जातं. घरांच्या रचनेत प्रदेशानुसार होणाऱ्या बदलांची कारणे शोधा व ती नोंदवा. आता बघा काय काय सांगितलंय आपल्याला. त्या प्रदेशात असलेल्या हवामानानुसार व उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून माणसाने घरे बांधलेली आढळतात. जिथं जसं हवामान आहे आणि जिथं कोणतंही साधन त्यांना उपलब्ध आहे, त्या साधनांच्या उपलब्धतेनुसार आणि तिथल्या हवामानानुसार त्या माणसांनी तिथं तशा प्रकारची घरं बांधलेली आहेत. घरांच्या प्रकारात, त्यांच्या रचनेत, ती बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्यात आपल्याला विविधता आढळून आली. आता आपण जे वरती एवढे घरांचे म्हणजे 7 प्रदेश पाहिले आणि त्या 7 प्रदेशामध्ये वेगवेगळं
घरं बघितली, तिथं प्रत्येक घर हे वेगवेगळ्या प्रदेशातलं घर हे वेगवेगळं होतं, तिथं वापरलेलं साहित्यसुद्धा वेगवेगळं होतं, त्यामुळे त्या साहित्यामध्ये विविधता आहे. यामुळे आपल्याला घरांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. प्रत्येकाला हवा, अन्न, पाणी, वस्त्र व निवाऱ्याची गरज असते, परंतु या गरजांची पूर्तता सर्वांच्या बाबतीत होतेच असं नाही. त्यामुळे खालील बाबी घडतात. कोणत्या? निवारा नसलेले अनेक लोक आपल्या अवतीभोवती दिसतात. असे लोक रस्त्यांच्या बाजूला, माळरानावर, पदपथावर, पुलाखाली, पडक्या इमारतीमध्ये, रेल्वे स्टेशन किंवा बसस्थानके अशा अनेक ठिकाणी निवारा करून राहतात. आता कधी कधी काय होतं, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की सर्व माणसांची परिस्थिती सारखी नसते, की त्यांना प्रत्येकाला घर उपलब्ध होईलच असं काही नाही. मग आपण बऱ्याच वेळेस बघतो की रेल्वेच्या प्लॅटफॉर्मच्या तिथे किंवा पूल असतात त्या पुलांच्या खाली किंवा जे आपले उड्डाण पूल असतात त्या उड्डाण पुलांच्या खाली किंवा कधी कधी आपण जे फुटपाथ बांधलेले असतात त्या फुटपाथवर सुद्धा बऱ्याच लोकांची घरं पाहतो. तर मग ही लोक असं का बरं राहतात तिथं? तर त्यांना उपजीविकेचं साधन मिळत नसल्यामुळे किंवा ते पुरेसं नसल्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागते. त्यांना जे काही त्यांचं उपजीविकाचं साधन आहे, म्हणजे जगण्यासाठी जे काही त्यांचं साधन आहे ते साधनच त्यांना उपलब्ध नसतं. मग त्यामुळं किंवा जे उपलब्ध असलेलं साधन असेल ते तेवढं पुरेसं नसतं, त्यामुळं ते काय करतात, अनेक लोक बेघर होतात. आता बेघर असणे ही एक सामाजिक समस्या आहे, म्हणजे लोकांना राहायला घर नसणे म्हणजेच बेघर असणे ही एक सामाजिक समस्या आहे. शासन अशा व्यक्तींना घरे बांधून देण्यासाठी अनेक योजना राबवते. शासनाच्या अनेक योजना असतात. काही शहरामध्ये शासनामार्फत बेघरांसाठी रात्र निवारे सुद्धा उपलब्ध केले जातात. आता इथे आपल्याला बेघरपणाची काही कारणं दिलेली आहेत. त्यामधलं पहिलं कारण आहे अपुरे आर्थिक उत्पन्न, नंतर बेरोजगारी, शारीरिक आणि मानसिक आजार, नैसर्गिक आपत्ती, दारिद्र्य आणि परवडणाऱ्या घरांचा अभाव. आता हे सगळं असल्यामुळं माणसं बेघर होतात. काही जणांचं पुरेसं आर्थिक उत्पन्न नसतं, आर्थिक उत्पन्न नसल्यामुळे ते घर बांधून राहू शकत नाहीत. त्यानंतर बेरोजगार असतात, त्यामुळे उत्पन्नच नसतं म्हणून घर नसतं. त्यानंतर परवडणारे घरं नसतात त्यांच्या, म्हणजे आजकाल आपण पाहतोय की जमिनीच्या किमती खूप मोठ्या झालेल्या आहेत किंवा घर बांधणं त्यांच्या खिशाला परवडणारं नसतं, त्यामुळं सुद्धा लोक बेघर असतात. तसंच दारिद्र्य म्हणजे गरिबी तर मुख्य कारण आहे, त्यामुळे लोक घर बांधून राहणं त्यांच्याच्यानं शक्यच नसतं, त्यामुळे बेघर असतात. आणि कधी कधी नैसर्गिक आपत्ती म्हणजे पूर, भूकंप, सुनामी अशा काही नैसर्गिक आपत्ती आल्या की त्या आपत्तीमुळे सुद्धा लोकांची घरं वाहून वगैरे जातात किंवा भूकंपामध्ये ती घरं पडून जातात, त्यामुळं मग ती लोक बेघर होतात. ही अशी काही बेघरपणाची कारणं आहेत. आता पुढे आपल्याला काय सांगितले बघा, स्वच्छ पाणी, पुरेसे अन्न, निवारा व शिक्षण हे आपले हक्क आहेत. काय करावे बरे? अजितच्या घरासमोर बांधकाम सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आवाज होतो व धूळ पसरते. अजितला व त्याच्या घरातल्यांना याचा खूप त्रास होतो. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी अजितनं काय करावं? आता आवाज होतोय तर आवाज कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? घराचे दरवाजे, खिडक्या वगैरे बंद ठेवू शकतो आणि जो काही धुराळा उडते तो धुराळा खिडक्या दरवाजे बंद केल्यामुळे कमी येईल. तसंच बाहेर जाताना आपण काय करू शकतो? नाकाला मास्क वगैरे लावून जाऊ शकतो, म्हणजे त्या धुराळ्याचा आपल्याला त्रास होणार नाही. त्यानंतर पुढे काय विचारले बघा, माहीत आहे का तुम्हाला? माणसाच्या निवाऱ्यात काळानुरूप होत गेलेले बदल. इथे आपल्याला एक चित्र दिले की माणूस सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत त्याच्या घराच्या रचनेमध्ये कसा बदल होत गेलाय हे आपल्याला इथे एका चित्राद्वारे दाखवलेलं आहे. सर्वात सुरुवातीला तुम्हाला दिसेल की एक माणूस इथे झाडावर बसलेला आहे, म्हणजे सर्वात सुरुवातीला माणूस निवारा म्हणून झाडाचा उपयोग करत होता, म्हणजे झाडावरच तो राहत होता. त्यानंतर हळूहळू तो गुहेत राहायला लागला. त्यानंतर पुढे फक्त दगडे एकमेकांवर रचून असं गुहेसारखं वगैरे घर बांधून राहायला लागला. मग नंतर त्याचं वास्तव्य हे नदीकिनारी, शेतीचा शोध लागला आणि त्यामुळे बरेच लोक हे नदीकिनारी वस्ती करून राहू लागले. मग त्यावेळेस तो अशी काही झाडाची पानं, लाकूड यांचा उपयोग करून
तो घरे बांधून राहायला लागला. मग अशी साधी घरं तेव्हा तो बांधत होता. नंतर हळूहळू घराच्या भिंती या मातीच्या आणि लाकडाच्या झाल्या आणि छप्र ही गवत, झावळ्या किंवा झाडाच्या फांद्या यांचा वापर करून त्याने बनवली. परत नंतर हळूहळू मजबूत घरं तयार झाली. दगड, विटा, वाळू यांचा उपयोग करून त्यानं चांगली घरं, पक्की घरं बांधायला सुरुवात केली. आणि आता आपण पाहतोय की चांगली एकदम सिमेंट, दगड, विटा, वाळू या सगळ्यांचा उपयोग करून तो चांगली मोठी, मजबूत आणि पक्की घरं बांधतो आहे. आणि मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तर पाहतोय आपण ही अशी उंच कितीतरी मजली घरं आता माणूस बांधू लागलेला आहे. अशा प्रकारे माणसाचा सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतच्या घराचा प्रवास या चित्राद्वारे आपल्याला स्पष्ट झालेला आहे. आता पुढे आपल्याला एक कृती करायला सांगितलेली आहे. करून पहा. काय करायचं आहे तर इमारतीचे बांधकाम चालू असलेल्या एखाद्या ठिकाणाला भेट द्या. जिथं बांधकाम चालू आहे तिथं जाऊन भेट द्यायची. तिथे असणाऱ्या साहित्याची यादी करा आणि तेथील प्रदूषणाची माहिती घ्या. आता बांधकामामध्ये कोणकोणतं साहित्य वापरलं जातं आणि त्याचा मूळ स्रोत काय आहे हे आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यांमध्ये आपण तो पाहूया. बांधकामामध्ये कोणकोणतं साहित्य वापरलं जातं. सर्वात पहिले विटा. विटा या कशापासून बनतात? मातीपासून. नंतर वापरलं जातं सिमेंट. सिमेंट आपल्याला चुनखडीच्या दगडापासून मिळतं. नंतर लोखंड, हे आपल्याला लोह खनिजापासून मिळतं. लाकूड झाडापासून. पाणी नद्या, तलाव, विहिरी, आसपास जो काही पाण्याचा स्रोत असेल, बोरवेल वगैरे त्याच्यापासून आपल्याला पाणी मिळतं. त्यानंतर खडी दगडापासून मिळते. काच वाळूपासून मिळते. फरशी दगडापासून येते. वाळू नदीपात्रातून आणली जाते. कौलं मातीपासून बनवली जातात. तर पत्रा हा लोखंडापासून बनवला जातो. बांधकामामध्ये एवढ्या प्रकारचं साहित्य वापरलं जातं आणि त्यांचे मूळ स्रोत हे आहेत. आता पुढे काय सांगितले? तुमची यादी मित्रमैत्रिणींच्या यादीशी पडताळून पहा. बांधकाम साहित्याचे मूळ स्रोत शोधा व वरील चौकटीत लिहा. जे की मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत. म्हणजे बांधकामामध्ये कोणकोणतं साहित्य वापरलं जातं आणि त्यांचे मूळ स्रोत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला ही यादी करायला सांगितलेली होती. आता पुढे काय सांगितले हे नेहमी लक्षात ठेवा. काय ठेवायचं आहे की मानवाची घरे कितीही वेगवेगळ्या प्रकारची असली तरी प्रत्येकाला स्वतःच्या घराची ओढ असते. कारण घर हे केवळ दारं, खिडक्या, भिंती, छप्पर यांनी तयार होत नाही. घरातील माणसे, त्यांचा स्नेह, एकमेकांबद्दलची आत्मीयता यामुळे घराला घरपण येते. घर हे फक्त चार भिंतींनी बनलेलं, दरवाजे खिडक्यांनी बनलेलं नसतं, तर घर हे घरात राहणाऱ्या व्यक्ती आणि त्यांचं एकमेकांबद्दल असलेलं प्रेम यामुळे बनतं. आता पुढे काय सांगितले बघा. खालील चित्रांच्या आधारे पर्यावरण प्रदूषण व आपण यावर चर्चा करा. आता वाळूचा उपसा करणारी बोट. त्यानंतर एक चित्र दिलेलं आहे वणव्याचं. दुसरं दिलंय वनकटाई. तिसरं दिलंय डोंगर पोखरणे आणि चौथा आहे पाण्याचा उपसा. आता हे सगळं तुम्हाला माहीतच आहे की हे वाळूचा उपसा, वाळू बांधकामासाठी वापरली जाते. त्यामुळे ती वाळू कुठून जमा करतात? नदीपात्रातून. त्यानंतर बांधकामासाठी लागणारं जे काही लाकूड आहे ते आपल्याला वनातूनच मिळतं. वनकटाई होते. खडी किंवा लागणारा मुरूम, दगड जे काही आहे ते आपल्याला डोंगर पोखरून आणले जातात. पाण्याचा उपसा हा विहिरी, तलाव किंवा बोरवेल यामधून केला जातो. घर तयार करण्यासाठी आपण जी काही साधनं वापरतो ती सगळी साधनं आपण निसर्गातूनच आपल्याला उपलब्ध होतात. मग आता ही साधनं निसर्गातून उपलब्ध होताना आपण काय काय करतो तर पहा. जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने घरे बांधली जात आहेत. लोकसंख्या वाढते त्यामुळे तितक्या लोकांना राहण्यासाठी घर लागणार आहे. त्यामुळे तितकीच घरंसुद्धा बांधली जात आहेत. मग घरं बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनंसुद्धा वापरली जातात. ही साधनं मिळण्यासाठी खालील बाबी केल्या जातात. त्यामुळे जल, वायू, ध्वनी व मृदेचे प्रदूषण होते. तसेच पर्यावरणाची हानी होते. आपल्याला घर बांधण्यासाठी जी काही साधनं लागतात ती सगळी साधनं निसर्गातून उपलब्ध होतात आणि ती मिळवण्यासाठी माणूस काय काय करतोय तर डोंगर पोखरतोय. मुरूम, खडक, दगड हे जे काही बांधकामासाठी लागतं हे मिळवण्यासाठी तो डोंगर पोखरतो.
समुद्रकिनारा तसेच नदी पात्रातून वाळू उपसा करतो. वाळू लागते बांधकामासाठी, ती वाळू उपसा आपण नदी पात्रातून करतो. जमिनीतून दगड माती काढतो. जमिनीतील पाण्याचा अतिरेक उपसा करतो. इतक्या लोकांची पाण्याची गरज भागवायची म्हणजे पाणी तर उपलब्ध करावंच लागतं. मग आपण काय करतो, त्यासाठी जास्तीत जास्त विहिरी खोदतो, जास्तीत जास्त बोरवेल पाडतो, म्हणून त्यामुळे पाण्याचा उपसा जास्त होतो. तळी, ओढे, नद्या, खाड्या व सखल भागात भर घालून जमिनी तयार केल्या जातात. आता जास्त लोकसंख्या झाल्यानंतर जागेची कमतरता होते. मग जागेची कमतरता झाल्यानंतर काय केलं जातं की ज्या काही नद्या आहेत, खाड्या आहेत, अशा ठिकाणी भर घातली जाते त्या खाड्यांमध्ये आणि तिथे जमीन तयार केली जाते आणि मग त्याच्यावर घरे बांधली जातात. मग याच्यामुळं काय होतं तर पाण्याचं प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण होतं, तसंच ध्वनी प्रदूषणसुद्धा होतं आणि जमिनीचं सुद्धा प्रदूषण होतं. मग पुढे काय सांगितले तर शेती व इतर उपयोगासाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे वस्त्या व रस्ते उभारण्यासाठी वापरली जाते. आता पूर्वी ज्या प्रमाणात घरं होती त्या प्रमाणात त्याचं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे. म्हणजे आता जास्तीत जास्त भागामध्ये आपल्याला घरच दिसून येतात. पूर्वी जी शेतीसाठी वापरलेली जमीन होती तीच जमीन आता घरं म्हणजे राहण्यासाठी वापरली जात आहे, घरं बांधण्यासाठी वापरली जात आहे. शेतीसाठी जमीन कमी पडू लागल्याने वनांसाठी राखलेली जमीनही शेतीसाठी वापरतात. म्हणजे आता जी जमीन शेतीसाठी होती ती आता घरासाठी वापरली चालली. शेतीसाठी जमीन मग कमी पडायला लागली. मग ती कमी पडायला लागली म्हणून काय केलं, जी वनांसाठी राखून ठेवलेली जमीन होती तिथे शेती करायला चालू केलं. नंतर हळूहळू ती ही जमीन कमी पडू लागली म्हणून तिथल्या वनातल्या झाडांची सुद्धा वृक्षतोड व्हायला लागली आणि तिथली ही जमीन माणूस वापरू लागला. घरासाठी लागणारं साहित्य तयार करण्यासाठी ऊर्जेचा वापर करावा लागतो. मातीपासून विटा, चुनखडीपासून सिमेंट, वाळूपासून काच बनवणे इत्यादीसाठी ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यासारखी नैसर्गिक इंधनं वापरतो. ही इंधनं एकदा वापरली की संपतात. या ऊर्जा स्रोतांच्या ज्वलनातून वायू प्रदूषणही होतं. म्हणजे आता जेवढी नैसर्गिक साधनं लागतात ती काढण्यासाठी आपण ह्या साधनांचा वापर करतो आणि त्यांच्यासाठी जी काही खनिज, नैसर्गिक तेल जे काही लागतं त्यांचा वापर आपण करतो आणि त्यामुळे काय होतं, त्यांच्या ज्वलनातून वायू प्रदूषण होतं. हे ऊर्जा स्रोत निसर्गात निर्माण होण्यासाठी लाखो वर्ष लागतात. जे काही खनिज तेल आहे, नैसर्गिक तेल आहे त्यांना आपण पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतो. म्हणजे हे साठे काही कालांतराने संपणारच आहेत आणि जे साठे संपत नाहीत जसं की ऊन, वारा वगैरे आणि हे जे साठे आहेत हे न संपणारे साठे आहेत त्याला आपण अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतो. हे नैसर्गिक इंधने वगैरे हे संपणारे असल्यामुळे आणि हे ऊर्जा स्रोत निसर्गात निर्माण होण्यासाठी लाखो वर्ष लागतात. त्यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या व प्रदूषण न करणाऱ्या सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांसारख्या ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवायला हवा. म्हणजे जे साठे संपणारे आहेत त्यांचा वापर कमी ठेवायचा आहे आपण आणि न संपणारे साठे म्हणजे मी आता सांगितलं त्याप्रमाणे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा म्हणजे सूर्याचा तसेच वाऱ्याचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. सर्व सजीवांना निवाऱ्याची आवश्यकता असते. माणसाप्रमाणेच इतर काही सजीवही पर्यावरणातील विविध साधनांचा वापर करून निवारा तयार करतात. सगळेच सजीव स्वतःसाठी निवारा तयार करतात, परंतु जे काही दुसरे सजीव आहेत ते निसर्गातीलच वस्तू वापरून तिथे त्यांचा निवारा तयार करतात, परंतु त्यांचे निवारे हे पर्यावरणपूरक असतात आणि तात्पुरते असतात. हे आपण मागील इयत्तेत पाहिलेलं आहे. अशी पर्यावरणपूरक परंतु कायमस्वरूपीची घरे आपल्याला सुद्धा बनवता आली पाहिजे. म्हणजे माणूस काय करतोय, निसर्गातील साधनांचा जो वापर आहे तो वापर त्याचा खूप वाढलेला आहे, परंतु इतर जे प्राणी आहेत ते निसर्गातील साधनांचा वापर करतात पण ते पर्यावरणपूरक आहेत. ते त्याचं पर्यावरणाला काहीही नुकसान नाही आहे. पण माणसाने जे काही निसर्गातील साधने वापरले त्यामुळे पर्यावरणाला खूप हानी पोचलेली आहे. त्यामुळे कितीतरी प्रदूषण वाढलेलं आहे. वायू प्रदूषण वाढले, त्यानंतर ध्वनी प्रदूषण तसेच मृदा प्रदूषण हे सगळे वाढलेले आहेत. मग याच्यावर उपाय म्हणून काय करायचं आहे आपल्याला, तर जी अशी पर्यावरणपूरक जर काही घरं आपण बनवू शकलो तर ती आपण बनवायला पाहिजेत. आता उदाहरणार्थ खाली आपल्याला दिलेले आहे पर्यावरणपूरक घरांची काही
वैशिष्ट्ये. नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर. जितकी नैसर्गिक साधनं कमीत कमी वापरता येतील तेवढं वापरायचं आहे. बायोगॅस, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करायचा आहे. त्यानंतर पाण्याचा पुनर्वापर करायचा आहे. कृत्रिम साहित्य व कृत्रिम रंगांचा अभाव. या पर्यावरणपूरक जे घरं असतात, इथं चित्रामध्ये तुम्हाला एक घर दाखवलेलं आहे, ते डोंगर पोखरून त्यामध्येच ते घर तयार केलेलं आहे आणि कमीत कमी नैसर्गिक साधनांचा वापर केलेला आहे. यामध्ये कुठलाही कृत्रिम रंग वगैरे वापरलेलं नाही आहे. घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहण्याची सोय. इथे घरामध्ये लागणारा प्रकाश किंवा हवा आहे त्यासाठी सुद्धा नैसर्गिक स्रोतांचाच उपयोग केलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त खिडक्या वगैरे ठेवल्या. इथं तुम्ही ते चित्रामध्ये ते घर व्यवस्थितपणे पाहू शकता. हे अशा प्रकारचं पर्यावरणपूरक घर आपल्याला तयार करता आलं तर आपण तयार केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. पुढे माहीत आहे का तुम्हाला पाण्याखालील निवारा. जलपर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय झालेला आहे. जल म्हणजे पाणी, पाण्याखालचं पर्यटन हा सुद्धा आता सध्याचा एक महत्त्वाचा व्यवसाय झालेला आहे. काही ठिकाणी पर्यटकांचे निवारे समुद्राखाली तयार केलेले आहेत. आता हे जे घर दिसते तुम्हाला या चित्रामध्ये, हे घर ना समुद्राखाली तयार केलेलं घर आहे. या निवाऱ्यातून समुद्राच्या तळाचे तसेच तेथील मनोहारी सागरी जीवनाचे दृश्य प्रत्यक्ष अनुभवता येतं. हे घर समुद्राच्या तळाशी तयार केलेलं आहे. इथे तुम्हाला चित्रात सुद्धा दिसून येईल की इथं शेजारी समुद्राच्या तळातले काही वनस्पती दिसत आहेत, मासे वगैरे, हे असं आपल्याला छान पद्धतीनं दिसतंय. असे निवारे युरोप, उत्तर अमेरिका येथील किनारी भागात पाहायला मिळतात. म्हणजे ही अशी समुद्री जी घरं आहेत किंवा पर्यटनासाठी खास बांधलेली घरं आहेत ती जास्त करून युरोप आणि उत्तर अमेरिकेत आहेत. त्यानंतर पुढे बघूया काय सांगितले. माहीत आहे का तुम्हाला मुंबई शहर हे 7 बेटांवर वसलेले आहे. या बेटाच्या दरम्यान असलेल्या जलभागावर दगड व मातीचे भराव घालून जमीन तयार केली गेली. नंतर त्यावर वस्ती, रस्ते व उद्योग विकसित झाले. पूर्वीचं जे मुंबई शहर होतं ते अशा पद्धतीने हे 7 बेटांचा समूह होता. नंतर या जे काही मध्ये भाग दिसत आहेत याच्यामध्ये काय केलं त्यांनी, भराव घातले. भराव घातले म्हणजे तिथं माती, दगड वगैरे टाकून हा जो पाण्याचा जो भाग आहे इथला 2 जमिनीच्या मधलं जे अंतर आहे, जिथं खड्डा आहे किंवा पाण्याचा भाग आहे, तो पाण्याचा भाग बुजवला जातो, त्याला म्हणतात भर घालणे. आणि भर घालून नंतर मग हे अशा पद्धतीचं नवीन मुंबई शहर तयार झालेलं आहे. इथे तुम्ही नकाशात पाहू शकता पूर्वीचं मुंबईचं शहर आणि आताचं हे मुंबई शहर आणि ही बृहन्मुंबई महानगर. जलभाग बुजवून तयार केलेला हा प्रदेश सखल भागात असल्याने आजही अतिवृष्टीमुळे या भागात पाणी साचते. म्हणजे जे काही हा जो पाण्याचा भाग बुजवून तयार केलेलं जे घर होतं त्यामुळे आजसुद्धा तिथं जर पाऊस जास्त झाला तो प्रदेश पाण्याच्या भागातला तयार असल्यामुळे तो खाली जातो. सखल भागात म्हणजे खाली. आता आपण काय शिकलोय तर प्रदेशातील हवामानाच्या बदलानुसार घर बांधणीमध्ये विविधता दिसून येते. हे आपण पाहिले. प्रत्येक प्रदेशानुसार घरं वेगवेगळी आहेत. त्यानंतर प्रदेशानुसार असलेली घरांची रचना ती बघितलेली आहे. घरं बांधण्यासाठी विविध साहित्य वापरलं जातं, ते निसर्गातील घटकापासूनच बनतं. ऊर्जेचा वापर तारतम्याने करावा. नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे गरजेचं आहे. पर्यावरणपूरक घरांची निर्मितीसुद्धा आवश्यक आहे आणि पर्यावरणाची हानी होणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आज आपण निवाऱ्यांचे प्रकार हा घटक अभ्यासलेला आहे. आता त्यावरचे काही प्रश्न आपण पाहणार आहोत. तर आता आपण निवाऱ्यांचे प्रकार यावरती काही प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, घराचा मुख्य उपयोग कशासाठी होतो? खेळण्यासाठी, निवाऱ्यासाठी, शेतीसाठी की प्रवासासाठी? उत्तर आहे ऑप्शन बी, निवाऱ्यासाठी. दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते घर मुख्यतः शहरी भागात आढळते? झोपडी, पानांचे घर, इमारत, गवताचे घर? तर उत्तर आहे ऑप्शन सी, इमारत. प्रश्न तिसरा, घर आपल्याला कशापासून संरक्षण देते?
ऊन वारा आणि पाऊस, फक्त पाऊस, फक्त थंडी, फक्त ऊन. तर उत्तर आहे ऑप्शन ए, ऊन वारा आणि पाऊस. प्रश्न चौथा, घरांच्या रचनेमध्ये बदल कोणत्या गोष्टीनुसार होतात? प्रदेशानुसार, रंगानुसार, वाहनानुसार का खेळानुसार? उत्तर आहे ऑप्शन ए, प्रदेशानुसार. प्रश्न पाचवा, कमी पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची घरे आढळतात? बोटीवरील घरे, सपाट छपराची घरे, बांबूची घरे, उंच खांबावरील घरे. उत्तर आहे ऑप्शन बी, सपाट छपरांची घरे. बेघरपणाचे एक प्रमुख कारण कोणते आहे? पुरेशी घरे उपलब्ध असणे, शारीरिक व मानसिक आजार, शिक्षणाचा प्रसार, रोजगाराच्या संधी वाढणे. उत्तर आहे ऑप्शन बी, शारीरिक व मानसिक आजार. सातवा प्रश्न आहे, जास्त पावसाच्या प्रदेशात कोणत्या प्रकारची घरे आढळतात? मातीची घरे, उतरत्या छपरांची घरे, ढाब्याची घरे, झोपड्या. उत्तर आहे ऑप्शन बी, उतरत्या छपरांची घरे. आठवा प्रश्न, दलदलयुक्त प्रदेशातील घरांच्या भिंती बांधण्यासाठी कोणत्या साहित्याचा वापर केला जातो? सिमेंट आणि लोखंड, दगड आणि विटा, माती आणि बांबू, काच आणि प्लास्टिक. उत्तर आहे ऑप्शन सी, माती आणि बांबू. नववा प्रश्न, घरांच्या रचनेत बदल का होतात? लोकांच्या आवडीनुसार, हवामान आणि उपलब्ध नैसर्गिक साधनानुसार, लोकसंख्येनुसार आणि वाहनानुसार. उत्तर आहे ऑप्शन बी, हवामान आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांनुसार. प्रश्न 10वा, निवारा नसलेले अनेक लोक कुठे राहतात? शाळेत, कार्यालयात, बाजारात, रस्त्याच्या कडेला किंवा पदपथावर. उत्तर आहे ऑप्शन डी, रस्त्याच्या कडेला किंवा पदपथावर. 11वा प्रश्न, बेघरपणाचे एक कारण कोणते आहे? शिक्षण, पर्यटन, बेरोजगारी, खेळ. उत्तर आहे ऑप्शन सी, बेरोजगारी. 12वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता घटक बेघरपणाच्या कारणांमध्ये समाविष्ट नाही? नैसर्गिक आपत्ती, दारिद्र्य, अपुरे आर्थिक उत्पन्न, वाहतूक व्यवस्था. उत्तर आहे ऑप्शन डी, वाहतूक व्यवस्था. 13वा प्रश्न, शासन बेघर व्यक्तीसाठी कोणती सुविधा उपलब्ध करून देते? मोफत प्रवास, रात्र निवारे, मनोरंजन केंद्रे, खेळाची मैदाने. उत्तर आहे ऑप्शन बी, रात्र निवारे. 14वा प्रश्न, प्रत्येक व्यक्तीला कोणत्या गोष्टीची गरज असते? हवा, अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा, खेळणी आणि वाहने, संगणक आणि दूरदर्शन, दागिने आणि पैसे. उत्तर आहे ऑप्शन ए, हवा, अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा. 15वा प्रश्न, पदपथावर निवारा हे चित्र कोणती समस्या दर्शवते? शिक्षणाची समस्या, आरोग्याची समस्या, बेघरपणाची समस्या का वाहतुकीची समस्या? उत्तर आहे ऑप्शन सी, बेघरपणाची समस्या. 16वा प्रश्न, स्वच्छ पाणी, पुरेसे अन्न, निवारा आणि शिक्षण हे काय आहेत? कर्तव्य, छंद, सवयी, हक्क. उत्तर आहे ऑप्शन डी, हक्क आहेत आपले. 17वा प्रश्न, मानवी निवासात कालानुरूप कोणता बदल झाला आहे? घरांचा आकार कमी झाला आहे, घरे झाडावर बांधली जाऊ लागली, घरांच्या रचनेत बदल झाला, घरे बांधणे बंद झाले. उत्तर आहे ऑप्शन सी, घरांच्या रचनेत बदल झाला. विटा तयार करण्यासाठी कोणत्या नैसर्गिक स्रोताचा वापर केला जातो? दगड, माती, वाळू, लाकूड. उत्तर आहे ऑप्शन बी, माती. लोखंडाचे मूळ स्रोत कोणते आहे? झाडे, नद्या, लोखंडी खनिज, दगड. उत्तर आहे ऑप्शन सी, लोखंडी खनिज. 20वा प्रश्न, काचेच्या निर्मितीसाठी कोणत्या पदार्थाचा वापर केला जातो? वाळू, माती, कोळसा, पाणी. उत्तर आहे ऑप्शन ए, वाळू. घराला घरपण कशामुळे येते? मोठ्या खोल्यांमुळे, रंगबेरंगी भिंतींमुळे, महागड्या वस्तूंमुळे, घरातील माणसे, त्यांचे स्नेह आणि आत्मीयतेमुळे. उत्तर आहे ऑप्शन डी, घरातील माणसे, त्यांचे स्नेह आणि आत्मीयतेमुळे. 22वा प्रश्न, पर्यावरण प्रदूषणास कारणीभूत ठरणारी कोणती कृती चित्रात दाखवली आहे? वृक्षारोपण, वनतोड, पावसाचे पाणी साठणे, शेती करणे. उत्तर आहे ऑप्शन बी, वनतोड.
खालीलपैकी कोणती कृती जल प्रदूषणास कारणीभूत ठरते? वाळूचा उपसा करणे, वृक्षारोपण करणे, पाणी साठवणे, पिकांना पाणी देणे. उत्तर आहे ऑप्शन ए, वाळूचा उपसा करणे. 24वा प्रश्न. ऊर्जा निर्मितीसाठी कोणती नैसर्गिक इंधने वापरली जातात? कोळसा, नैसर्गिक वायू आणि खनिज तेल, लाकूड, गवत आणि पाणी, माती, दगड आणि वाळू, पाऊस, वारा आणि नदी. उत्तर आहे ऑप्शन ए, कोळसा, नैसर्गिक वायू आणि खनिज तेल. 25वा प्रश्न. जास्त प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे कोणता परिणाम होतो? जंगलाचे क्षेत्र वाढते, शेतीचे क्षेत्र कमी होते, वनांचे क्षेत्र कमी होते, पाण्याचे प्रमाण वाढते. उत्तर आहे ऑप्शन सी, वनांचे क्षेत्र कमी होते. 26वा प्रश्न. प्रदूषण न करणाऱ्या कोणत्या ऊर्जा स्रोतांचा वापर वाढायला हवा? कोळसा आणि खनिज तेल, लाकूड आणि कोळसा, नैसर्गिक वायू आणि कोळसा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा. उत्तर आहे ऑप्शन डी, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा. 27वा प्रश्न. पर्यावरणपूरक घरामध्ये कोणत्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो? कोळसा आणि खनिज तेल, बायोगॅस, पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा, डिझेल आणि पेट्रोल, लाकूड आणि कोळसा. उत्तर आहे ऑप्शन बी, बायोगॅस, पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा. 28वा प्रश्न. पर्यावरणपूरक घरामध्ये पाण्याचा कसा वापर केला जातो? पाण्याची नासडी केली जाते, पाणी साठवले जात नाही, पाण्याचा पुनर्वापर केला जातो, फक्त विहिरीचे पाणी वापरले जाते. उत्तर आहे ऑप्शन सी, पाण्याचा पुनर्वापर केला जातो. 29वा प्रश्न. मुंबई शहराची निर्मिती कशी झाली? जंगल तोडून, डोंगर फोडून, वाळवंट तयार करून, 7 बेटांमधील जलभागात दगड आणि मातीचा भराव टाकून. उत्तर आहे ऑप्शन डी, 7 बेटांमधील जलभागात दगड आणि मातीचा भराव टाकून. प्रश्न 30वा आहे. पर्यावरणाची हानी होणार नाही यासाठी काय करणे आवश्यक आहे? नैसर्गिक साधनांचा जास्त वापर करणे, प्रदूषण वाढवणे, पर्यावरणपूरक घरांची निर्मिती करणे आणि जंगलतोड वाढवणे. उत्तर आहे ऑप्शन सी, पर्यावरणपूरक घरांची निर्मिती करणे. तर आज आपण इथे निवाऱ्यांचे प्रकार आणि त्यावरील काही महत्त्वाच्या प्रश्न उत्तरांचा अभ्यास केलेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.